is the ring of words when the right man rings them. Fair the fall of songs when the singer sings them. Still they are caroled and said, on wings they are carried. After the singer is dead. Direct. You are walking on the floor made of gravestones. Thousands of decreased were burned here. म्हणजे की जे पूर्ण जे आहे का हे पूर्ण लाश आहे ना ते दफन केले आणि प्रत्येकाचं नाव आणि प्रत्येकाचं नंबर दिलेलं याच्यावरती असं याच्या तो दोस्तों हम आए मिल इन अल्कमार नेदरलैंड। हम अभी जस्ट हमने चेकआउट किया और अभी हम ट्रेन से निकले हैं। अब जा रहे हैं अल्कमार। ओके तो दोस्तों आज हम आ गए थे अल्कमार। तो अल्कमार में हमें थोड़ा बहुत चेंज ये मिला कि सब घर है सेम है सब, सिर्फ इन घरों पे ऊपर डोंगला है ना रे वरती देव आहे ना सगळ्या घरायला। अगर आप अल्कमार में आ गए तो आपको कैसे पता करना है, ऐसे घर के ऊपर ऐसे ये रहेगा ये थोड़ा सा और क्राउन रहेगा, क्राउन मोटी नहीं क्राउन रहेगा ऐसे घर के ऊपर, मतलब ये अल्कमार है। अदरवाइज बाकी सिटी में सब घर तो सब तरफ सेम है। फिर भी हाँ अल्कमार में फेमस क्या है, यहाँ का चीज मार्केट बहुत फेमस है। पूरे नेदरलैंड का चीज प्रोडक्शन अल्कमार में ही होता है। हे सगळे एका भावकीचे कौन से भावकी भावकी नहीं रे, ये रो हाउस टाइप है, सगळे रो हाउस टाइप आहे। जसं उन्हात गेलो इथं एका दिवशी माणूस कन्फ्युज होत करे माझं घर दुसऱ्या घरात बसून घुसत माझं घर समजून भावकी हा 33 नंबर। पण आता एखाद्याच्या घरातले आजी आजोबा नाही शिकेल नाही दिसत, दिस इज माय हाऊस लेट्स गो टिंग बेल वाजवली घरातच घेतलं नाही। मग हा राव हे इथलं मराठी माणूस राहतो आपला, मग उगाच कोणीच भगवा कलर मारत नाही। मराठी माणसाच्या भगवा कलर कोणीच मारत नाही। योगीजीचं आमचं घर असतं बाबा, आणि आता लोकांच्या बाहेर देशामध्ये घर आहे। हे असं वेगळं वाटलं मला यायचं घर थोडस। आणि या एका बी घराला प्लास्टर नाही, एवढे गरीब लोक आहे। घर बांधलं प्लास्टर मारायला पैसे राहत नाही याच्याकडे। आपल्या इकडे असं जर घर दिसलं नुसतं इटाचं काय घर बांधलं प्लास्टरच नाही केलं। डोक सपाट पण घर खरंच किती सुंदर दिसतंय बघ ना, ही गल्ली अल्कमार सिटी इज द फेमस फॉर बोटिंग। अल्कमार बोटिंग के लिए फेमस है, तो हमें अब अल्कमार में बोटिंग कर लें। जम्मू बिस्किट नहीं, ये अल्कमार में जाएंगे हम पहले बोटिंग करने के लिए। कुत्रे पाहिजे त्याच्यातले काढा सध्या त्याच्यावर बुका घालले, कुत्र उठणार नाही ते 3 दिवस डसिंग म्हणे मला। इथं काही नाही, इथून चाल डायरेक्ट।
ऍपल 2.99 युरो. म्हणजे आपल्या भारतामध्ये ऍपल कितीला भेटतं? 300 रुपये पर केजी आहे. हा युरो 1 युरो म्हणजे 106 रुपये समथिंग. कलिंगड वगैरे तुम्ही बघू शकता. बाहेर ठेवलेलं आहे पण किती Watermelon. व्यवस्थित त्याला पॅकिंग हा करून एक ठेवलेलं पीस 1.14 मध्ये 150 रुपयाचा एक पीस आहे हा. आहे. बरोबर. इथे सगळं काही पॅकिंग मध्ये असं भेटतं. इथं केरी वगैरे सर्व डाळिंब वगैरे सगळं भेटू शकतो. ग्रीन ऍपल 4 युरो म्हणजे 400 रुपये किलो आहे पर आहे. किलो. मका आपली मका 2 कणीस मकाचे 349 ला भेटतात म्हणजे 350 रुपयाला 2 कणीस आहे फक्त. फ्रूट मार्केट नंतर फ्लावर मार्केट. इथे फ्लावरचे डायरेक्ट बुक्स पण भेटतात. तर आपल्याला घरी लावायचे असतील तर ते बुक्स वगैरे पण असतात. बऱ्यापैकी भेटतात. एवढं नाही आहे उंच दिसत होतं मरणाचं. समोर दिसतंय ते वरती ते metal type, वरती आणि खाली दोन्ही. ते एक प्रकारचं एक संगीताचं हे अरेंजमेंट केलेली इथे. त्याच्यामध्ये कॉम्प्रेस आपली एअर पास होते आणि कॉम्प्रेशन तयार होतं. त्याच्यामध्ये वेगवेगळे साऊंड्स निघतात ज्यांना की संगीत लहरी. आणि ते आपण बघू शकतो की ते कशा पद्धतीने बनवलेलं आहे. खूप छान आर्किटेक्चर आहे. सगळं आपण बघू शकतो की नजरावरून खूप भव्य दिव्य असतं. लिहिलेलं डायरेक्ट यू आर वॉकिंग ऑन द फ्लोअर मेड ऑफ ग्रेव स्टोन्स थाउजंड्स ऑफ डिक्रेजेड वेअर बर्न्ड हिअर बिओड हिअर. म्हणजे जे पूर्ण जे आहे का हे पूर्ण लाश येण्याच्या ते दफन केलेलं आहे. आणि प्रत्येकाचं नाव आणि प्रत्येकाचं नंबर दिलेलं आहे याच्यावरती. असं याच्यापासून आपण फिफ्टी नंबर हे कायच नंबर आहे. हे जपून ठेवले कडे कुडे आपल्या तिकडं किंमत देत नाही कळलं ना. व्हिडिओमध्ये तुम्हाला हे खाली स्टाईल्स दिसत असणार आणि प्रत्येक स्टाईल्सवरती ना एक नंबर आहे बघा. हे काय 93, हे 103 आणि हे बघा हा किती आहे 11, 118. ते तसंच थाउजंड्स ऑफ स्टाईल्स आहे आणि प्रत्येक स्टाईलवर ना असं नाव कोरलेलं आहे आणि असं एक चिन्ह आहे. तर हे टाईल्स म्हणजे इथले हे टाईल्स नसून याच्या खाली म्हणजे डेड बॉडीज दफनवलेल्या आहे असं या म्युझियममध्ये लिहिलेलं आहे का भिंतीवरती. तर हे सगळं डेड बॉडीज दफनवलेलं आहे पूर्ण. म्हणजे जे आपण आता इथं वॉकिंग करतोय ही प्रत्येक जण डेड बॉडीवर वॉकिंग करतोय आणि त्या प्रत्येक त्याच्यावर नाव लिहिलेलं आहे आणि किती नंबरची डेड बॉडी आहे. म्हणजे एका फरशीखाली ह्या एका फरशीखाली एक डेड बॉडी, ह्या फरशीखाली एक डेड बॉडी, अशा थाउजंड्स ऑफ डेड बॉडी इथं दफन केलेल्या आहे. आणि त्याच्यावरती हा असा हा महल, हा महल आहे. हा चर्च नाही आहे कारण चर्च असतं तिथे येशू असते ना रे. चर्च नाही आहे, महल फंक्शन हॉल आहे हा. इथे कुठे येशू विसरू राहिलो तुला कुठं. त्याच्यामुळे हे एक फंक्शन हॉल आहे आणि याचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथं प्रत्येक तुम्ही चालताय तर तुम्ही डेड बॉडीवर चालताय. सिम्पल.
ये आपने म्यूजियम देखा, म्यूजियम है सॉरी, ये एकदम बढ़िया सा हॉल आहे, फंक्शन हॉल. चल पटकन आपण इथे लाशीवर उभे आहे, इथं उभा लाशीवर नाही उभा, लाशीवरच आहे, पण ते एक तिथलं कला आहे इथली, असं काहीतरी असेल त्यांचं. अजय तू इथे जेवढे लाशीवर पाय दिले ना खाली, तेवढे पुरे लाशी त्या मागे लागणार रात्री आज. हा हे लाशीवर पाय चालतोय ना, तू प्रत्येक लाशीवर पाय देतोय आणि पुऱ्या लाशी त्या मागे लागणार आहे. आणि या पाय याचं नाव काय, याचं नाव जोल्टन, याचं नाव खुलटन, याचं नाव सोल्टन, याचं नाव मोल्टन, याचं नाव सगळ्याच्या अंगावर पाय चाललं भैया. तो पिक्चर होणार म्हणजे होणार घरी गेले गेले. संध्याकाळी शमशान घाट पाहिलं तुम्ही, पण किती भारी बांधलं शमशान घाट घेऊन. आपल्या इकडे शमशान घाट मध्ये भांडणं, यो यायचा शमशान घाट होते, यायचं शमशान घाट 4 पात्रासाठी भांडणं करते. इकडे एवढा मोठा शमशान घाट बांधला, पण भांडणं नाही लोकांची, चोकान रोव राहिले. खरंच आवडलं मला ते, मस्त होतं, म्हणजे अमेझिंग होतं काहीतरी की त्याच्या खाली, म्हणजे त्या जागेचं मी युटिलाइज केलं, हे महत्वाचं आहे. ऐतिहासिक लोक काढले ही जागा, आपल्याकडे वापरू नका ही जागा. अरे समजा बाय, सगळे लोक इथे ही स्मशानभूमी आहे, अरे बांधायच्यावर बिल्डिंग. हा तसं नाही झालेलं, ते पहिले बांधलेले मग सगळे ते केलेले. हा आता आपल्याकडे कसं इकडं भारत बघितलं जे तिथे बाबा असं होतं की तिथे जे बॉडी सापडल्या ना, जे बॉडी सापडल्या त्याच्यामध्ये त्यांना आर्किओलॉजिकल जे लोक होते त्यांना संशोधनात असं आढळलं की तिथले जे लोक होते मेल्याच्या नंतर तिथे डोळ्यावरती काहीतरी कॉईन वगैरे असं ठेवायचे. आणि आपल्याकडे पण नाही का आपण कपाळावरती किंवा डोळ्यावरती ठेवतात, तशा पद्धतीने जिकडे पण होतं. आणि ते कॉईन लटकवलेले जे आहे ना, कॉईन लटकवलेले होते ना, तू बघितलं ते कॉईन दाखवून दिला, तर ते त्यांच्या डोळ्यावरचे कॉईन होते, ते मेल्यावरती ते कॉईन त्यांना सापडले खाताना, ते तिथे चिपकून देते ना आपल्याला दाखवायला. हा आणि तिथे पाहिजे का माणसाचं जाबडा पण होता फुलेला, तर ते पण त्याचं काय असेल. आपल्या भागात कसं आहे, जर समजा जमीन स्मशानभूमी तिथून जाऊ नका, तिथे उभं राहू नका, स्मशानभूमीवर डायरेक्ट बिल्डिंग बांधून टाकली. बिल्डिंग बांधलेली आहे, त्याच्यानंतर लोक जाळले, बिल्डिंग बांधली, लोक जाळली, गाडले जाळले. पुण्य होतं तेवढं तिथे गाडणं म्हणजे लय. पण ते पुण्य, पण त्याच्यावर माणूस चालतोय ना, पण आपल्या भारतात त्याच्यावर चालणं म्हणजे, तू तर स्मशानभूमी जाऊन तिथे गेला तर तू म्हणते तुझ्या माग भूत लागले असं म्हणते. तू त्याच्या आजच तिथं 22 बॉडीवर आजच चालला, तू 28 बॉडीवर चालला, आज यानं 500-600 बॉडी 500-600 बॉडी कुठून आहे तिथे, झपाझप इकडून पळ तिकडून पळ तिकडून पळ, वरून पाहू बी राहिला सांगू बी राहिला, सांगू राहिलो मला कानात भैया हे सगळ्या बॉडी खाली त्याच्यावर डंबर देईल. ठीक आहे, छान वाटलं काहीतरी, ते बेस्ट वाटलं. काय आणि बाकी काही शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, ते म्हणतो तसं करा. आणि त्या भाषेत सांगून दे, सांगून द्या लोकांना तू कुठं आला तर. सांगायची गरज नाही, लोकांना सगळं माहिती आता. अरे मराठी समजत नाही तो भावाला, आता हे सापडा लागली. केअर करत शेजारी बाबू कच्छु नको, इतकं नाही आता गेलं का मग सबस्क्राईब करायला लावून टाक आपल्या लोकांना. आपल्या लोकांनी मी सांगितलं सबस्क्राईब करा चॅनल, तुम्हाला नेदरलँड सुरू करायचं असेल तर, पण जे आपले बंजारा समाज लोक त्यांना समजणार नाही आपली भाषा, त्यामुळे आपला भाऊ सांगून देईल. सब्सक्राइब करो चैनल, जर नीदरलैंड काना कोपरा देखील भी है तो सब्सक्राइब करो, शिवालय चॅनल आहे, करून टाका. करून टाका, म्हणलं ते भाऊजे म्हणलं ते पण करून टाका. इथली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, नाही तर आमच्याकडे नेट सध्या आमचं संपलेलं नेट, आणि ना आमच्याकडे सध्या म्हणजे आम्हाला रस्ता माहिती कुठे जायचं काय जायचं. पण इथं असं जागोजागो असं लावलेलं आहे स्टेशन, तिकडं बांध दिसला चालली तिकडं. हे भारतामध्ये ते चिंध्यावाले येत नाही का, हे सायकलचं काय माहिती तुला, आज इथं इथं चिंदे बांध तू, पुन्हा 10 वर्षांनी इथं चिंदे इथंच भेटेल तुला. आणि तुझी शिकली एखादी मुलीला काढून हातात नेऊन बांधली, तिथली प्रथा काय तुला तिथली प्रथा तुला माहिती काय, तर तिथं आपली चिंदी नेऊन बांधायची, मग एखादी मुली चिंदी सोडून तुझ्या हातात घालून घेईल, मग तुझं तीच संग मॅचअप. साधी लग्न करायची सायकल ती एक इथं ना एक मोठा सायकल, इथे खूप मोठा प्रसिद्ध सायकल चोर होऊन गेला. तर ते सायकल चोर जेव्हा मेला, तर सायकल इथून
म्हणजे अचानक गायब व्हायला लागल्या. हा. आणि मग त्याच्यामुळे ते एक जण स्वप्नात आला. तो म्हटला की जी मी शेवटची सायकल चोरली ती सायकल आणि इथं आणून ठेवा आणि त्याला एक दोरा बांधा. ज्याची सायकली चोरी केल्या त्या सायकली जर दोरा बांधला तर ती सायकल त्याच्या घरी परत येईल. तेव्हापासून हे प्रचलित झालं. पण ही स्टोरी तर मी तर दुसरी सांगितली आज लग्नाची. मग ती ती दत्ताने लई आज दोन द्वारे बांधली करत नव्हती, एकच बांधली असती बस झालं असतं. 5 लाखाची सायकल आहे. हो खरंच 5 लाखाची, 5 लाखाची. खरंच 5 लाखाची. शेफ इंडिया म्हणून एक रेस्टॉरंट भेटलं बाबा इथे जेवायला भारताचं. पण त्याचं भारतात जरी असलं त्याचं बिल हे युरो मध्येच असेल, त्याच्यामुळे पोरं काही थांबत नाही तुम्ही. भारतातले पैसे आहे माझ्याकडे 500 रुपये भारतात. हो इथं 500 रुपये म्हणजे 5 युरो, आणि तिथे तुम्ही 10 युरो तिकीट काढायला निघली होती. काही एक म्हण आहे ना की तुम्हाला जर देवाला जर तुम्हाला प्राप्त करायचं शोधायचं असेल तर देव तुम्हाला कुठं पण आहे, तुम्ही कुठं जर जगाच्या कोणत्या कपड्यात जा. तसं आम्ही आता नेदरलँडला आहे, तर आम्ही 7 समुद्रापार नेदरलँडमध्ये आपला एवढा नेदरलँडमध्ये एवढा मोठा देश आहे, त्याच्यामध्ये आपला देव शोधलाच आम्ही शेवटी. आणि तो बी असं नाही, तो बी नेदरलँडमध्ये आम्हाला शोधावं लागलो, बघावं लागलो कुठे आहे काय आहे. सगळं एरिया छान मारले आम्ही आणि शेवटी आम्ही आमच्या घरापासून 400 किलोमीटर ट्रेननं आलो आणि फक्त आपल्या देवाला बघण्यासाठी. तर तुम्ही समोर बघू शकता